हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? होप सो तुम्ही छानच असणार. तर तुम्ही हा पसारा बघू शकता. हा कशाचा आहे? आम्ही चाललोय आमच्या गावाला, जळगावला. कारण की आता शनिवार रविवार ना आमचे कानबाईंचे रोट असतात. रोट म्हणजे आता कसं सांगू, जे खानदेशी लोक असतात त्यांना माहिती रोट काय. कानबाई मातेचे 2 दिवस असतात. ते काय कसं एक्सप्लेन करू? नाही ते कळतं बरोबर. कानबाई मातेचे रोड बरोबर हा, कळतं. 2 दिवसाचा कार्यक्रम असतो ना तो. जसं इकडे महालक्ष्मी वगैरे असतात 2 दिवस. हा, तसं मग आपल्याकडे खानदेशमध्ये कानबाई माताचे रोड असतात. हा, काही काही जणांची आता या शनिवार रविवार झाली वाटतं. आपल्याकडे मागच्या पण पुढच्या म्हणजे मागच्या सॅटर्डे संडेला पण होते हा आणि आज सॅटर्डे संडे पण आहे. हा. तर मग आता त्याच्यासाठी आम्ही चाललोय. आणि नंतर परत नेक्स्ट फ्रायडेला ना रक्षाबंधन पण आहे. तर मी पण साई राखी बांधेल. आणि मेन म्हणजे वीरची आणि स्नोईची पहिली रक्षाबंधन आहे ही. मग त्याकरता पण आम्हाला जायचंय. तर आता ना तेच मग रक्षाबंधनला जेव्हा स्नोई ओवाळेल तर हा ड्रेस घालायचा. की याला ना अशी कॅप पण आहे ती देवानंद स्टाईलची कॅप. आणि ते याला काय म्हणतात तो, ते तुला आठवतं ते, मला नाही आठवत ना. ते आठवणार. एक हा एक ड्रेस त्याच्या बर्थडेचा होता हा. आणि ना नेक्स्ट हा एक ड्रेस आहे. ह्या पण असं मस्त पैकी जॅकेट वगैरे. मग आता मी दोघं घेऊन जाते. कारण की मला कळत नाही की कोणता घालायचा म्हणून. जेव्हा ती ओवाळेल तेव्हा, राखी बांधेल तेव्हा. काय बांधणार आहे बाई ती? 6 महिन्याचं बाळ ते, ती काय राखी तिच्या हाताने बांधून द्यावी लागेल ती. मला ना त्याचा हात धरावा लागेल. आणि कल्याणीला ना ती राखी तुमच्या दोघांचं रक्षाबंधन होईल ते. अजून कल्याणीचं भाऊ बसायला पाहिजे फक्त शांत. तेच ना. आता बघू. आणि नंतर ना साहेबांची हे 2 घेऊन जाते. दोघांना अशी मस्त शिटी असते. त्याला मजा येते. हा, हे घातले की कधी वाटलं जर दूर कुठे जायचं वगैरे तेव्हा हे. आणि जसं जवळपास फिरायचं असलं की हे दोघं घेऊन जाते. आणि ह्या ड्रेसला ते हे पण आहे. हा, ते गळ्याला लावतात. काय म्हणतात त्याला, काय माहिती. अरे दुकानात तुला आठवत होतं हे नाव, मला नाही आठवत ते. पण काय, कोणता ड्रेस म्हणतात त्याला? साईड स्वर्णच आहे काहीतरी. नाही आठवते. गुगलवर सर्च करावं लागेल. चॅट जीपीटीला विचारावं लागेल. किती लोक बोलले की बरोबर लक्षात येत. चॅट जीपीटीला फोटो काढून टाकावा लागेल आणि चॅट जीपीटी टेल मी द नेम ऑफ द ड्रेस. आणि हे अजून नेब्युलायझर. म्हणजे आता आम्ही आता मी इथून ते गरजेचं आहे. जळगावहून परत शेंदूरने जाईल. शेंदूरहून परत पुण्याला येते. मस्त वातावरण चेंज झालं ना की सर्दीचं वगैरे चान्सेस होतात, जास्त असतात. म्हणून मग सेफ साईड असू द्या ग म्हटलं. म्हणून आता बॅगेत जागा पण आहे म्हणून मग हे टाकायचंय. मग आता हे इथे टाकते. तसं तर गरज नको पडायला, पण आपण ठीक आहे ना सेफ साईड. मग काय साईड फक्त बस. तिथं गावात म्हणजे डॉक्टरकडे जाण्यापेक्षा घरातल्या घरात बरं आहे ना. आणि आताच थोड्या वेळ आधी ना ब्लिंकिट वरनं हे ऑर्डर केलं साहेबांसाठी. 15 दिवसात. एवढं लागायला नको. ते पण बसवायचंय. आणि ब्लिंकिट वरनं ऑर्डर करत होते. मग सोबत साहेबांची, आमच्या पप्पांची ग्रीन टी पण. बाप, ग्रीन टी डायरेक्ट. ती पण करून घेतली. आणि हे वीरचं सेरिलॅक मी घरी बनवलेलं मखाने आणि ड्रायफ्रुट्सचं ते पण घेते. नंतर हे चोको जर थोडं फार खातो, जास्त नाही खातो. काय खाल्ले का नंतर कधी? खाल्ले पण एवढे नाही आवडत त्याला, अजून छोटा आहे तर. पण मग खराब होईल ना. नाही, बरं आहे मग तिकडे. आणि यात ना त्याचाच हे असं पूर्ण. मी ना हे पण ऑर्डर केलं पॅचेस. ते मॉस्किटोचे पॅच लावतात ना ड्रेसला लहान बाळांच्या, म्हणजे मग डास येत नाही. मग ते कसं बरं राहतं गावाकडे गेलं की. आता फर्स्ट टाइम युज करतोय, बघू आता. हा डासांसाठी. किती आर साठी राहतात? 12 तासासाठी दिलंय तिथं. ओके. आणि म्हणजे मग 2 लागत जातील दिवसाला. नाही, एक पण लावून संध्याकाळी येतात ना, सकाळी कुठे. काही आपल्या गावाकडे दुपारी पण असतात डास. मग त्याच्याकरता ते घेऊन ठेवलं. त्याची पाण्याची बॉटल थोडीशी भरली आहे, थोडी घेतली. आणि ही बॅग आहे ना, ही मी शेंदुरीला घेऊन जाईल. ते पाणी उकळलेलं आहे का? हो. आणि ही आमच्या दोघांची, यांची आणि माझी. यांचे ना फक्त हे 4-5 ड्रेस, 4-5 शर्ट आहे आणि 2 जीन्स आहे फक्त, बस. दुसरं. आणि मी मग माझ्या साईडचं पण, माझे कपडे पण त्यांच्या साईडला टाकले. आणि हे बघा, ही मी 2 दिवसाचा देवीचा कार्यक्रम राहील ना रोड, तेव्हा ह्या साड्या नेसणार आहे. अच्छा, त्याच्याकरता. आणि मेन म्हणजे जेव्हा कार्यक्रम राहील तेव्हा ना आम्ही डान्स करतो, सगळी फॅमिली पूर्ण नाचतो आम्ही, देवीचे गाणे लावतो. नंतर आपल्या आई दाखवून त्यांना आपण ब्लॉग मध्ये दाखवेल मी. तर त्या करताना हा बार घेऊन चाललोय आम्ही. कामात पडेल तो यावेळेस.
कधी मागच्या वर्षी घेतलेला आहे तो, कधी आपण यूज पण नाही करत तो. नाही. आता यूज होईल त्याचा. हा तर आता अशी तयारी आहे, म्हणजे सगळी तयारी झाली. आता फक्त पटापट पटापट बॅग मध्ये भरायचंय आणि निघायचंय. रात्री 9 वाजेला आमची ट्रॅव्हल्स आहे बिर्ला हॉस्पिटल जवळ. बिर्ला हॉस्पिटल. हा बिर्ला हॉस्पिटल जोगेश्वरी. हा जोगेश्वरी ट्रॅव्हल्स. आता पण वेळेवर पाहिजे ना, आम्ही वेळेवर पोहोचलो पाहिजे. यांचं ऑफिस सुरू आहे, हे काही लवकर आटपत नाही आणि ऐन वेळेवर निघतात. जे की तिथं मग त्या कंडक्टरचे ना नुसते फोन येत राहतात, सर कुठे तुम्ही, सर कुठे तुम्ही. आम्ही म्हणतो आलो 5 मिनिटात आलो. अरे मध्ये काय दरवेळेस आपण किती लवकर पोहोचू दे, ते लेट करतात. जेव्हा मग आपण करतो तेव्हा आरोळ्या मारतात ते. आणि मग असं कसं काय चालतं का? बाकी मग आता हेच काय दाखवता. ही आता बसला पाहिजे याच्यामध्ये, बसेल म्हणा. ठीक आहे बघते मी. बापरे बसवावं लागेल ते तर आता. नाही बसेल बसेल. बसून जाईल ते. तो बॉक्स वगैरे बॅग मध्ये ठेवावा लागेल नाही तर. तेच. आणि मेन म्हणजे आमच्या साहेबांची बॅग मागचा ब्लॉग पाहिला होता ना, ती घ्यायची बरं, कारण की सगळं त्याचं सामान आम्हाला त्याच्यात बसवायचंय. त्याची बॅग मग आता वेगळी राहील का? मग आता अजून वेगळा डाग राहील का? किती डाग राहील आता डायरेक्ट? अजून त्याचा झोका राहिला मेन. अरे तो तुम्ही काढा आता. तो झोका कधी बंद होणार आहे, कधी मोठा होणार आहे. हा लोक मुलं ना 1-1 वर्षाचे झाले की झोका बंद करून टाकतात. याला सवयच लागत नाहीये. झोक्यातच झोपलाय आता पण. आता तो झोपला म्हणून आम्ही आता पण ते बरं आहे ना, झोक्यात शांत झोपतो ना. ते काय महत्वाचं काय, झोप शांत असणं महत्वाचं आहे. आणि आता सोयीला रक्षाबंधनला काय गिफ्ट द्यायचं तेच तर कन्फ्युजन आहे आता. त्या दिवशी गेलो होतो आम्ही, बघितलं पण काय एवढे खास वाटले खास ते नाही, गिफ्ट. म्हणजे आणि मोठ्या मुलींचे होते, म्हणजे ऍटलीस्ट 2-2.5 वर्षाच्या वरती पाहिजे बाळ. तर 6 महिन्याच्या बेबीला बिचारी काय. एवढीशी. आणि कपडे ड्रेस भरपूर असतात. ड्रेसांची आणि काय, आणि मग काय असं काहीतरी बघावं लागेल गिफ्ट. हे बघा मयुरीचा काहू. माझा कवले ट्रॅव्हल्स मध्ये बसलं. शांतपणा नको करू. तिथे मेडिकलवर जातात तेव्हा कोण घेत आहे? मेडिकलवर. हा एका साईडने मेडिकल आहे, एका साईडने ग्रोसरी स्टोअर आहे. मग कोण घेतं तिथून? मी जातो का तिथं रॅक जवळ? मी या बिस्किटच्या रॅक जवळ मी जातो का? मी घेते, पण ट्रॅव्हल्स मध्ये कोणाला लागतंय? ट्रॅव्हल्स मध्ये म्हणजे ते आता ठीक आहे, आता शिल्लक आहे. नाही तर रोज रात्री दूध बिस्किट कोण खातं? 1 वाजता दूध बिस्किट कोण खातं? 1 वाजता दूध बिस्किट कोणाला खावं असं वाटतं? मला भूक लागते ना. मग माझं नाव कसं काय सांगते? मला कधी पण भूक लागते रात्री. मग माझं नाव कसं काय सांगते तू? आणि एकदा पसारा बघून घ्या. ओ बाई, डायरेक्ट तिथं पुरं दांगडूच केलाय तू. तर डायरेक्ट पुरं बाजार उठवलाय तू तर कपड्यांचा. आज ते कपाटातलं व्यवस्थित आहे का? पण नाही तर डायरेक्ट कपाट उघडलं की दाड 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 सगळं अंगावर आणि मी खाली पडून जाईल. बघू का? मला पण नाही माहिती. थांबा दाखव. नाही ठीक आहे वाटतं हो. खोटं बोलताय तुम्ही, असं काही नसतं. पहा कुठे पडताय दाड दाड दाड. मी तर पडली नाही. म्हणजे जरा अस्तव्यस्त झालंय ते ना, आता गावावरून आले की नीट करावं लागणार. बरोबर आहे. पण ठीक आहे ना तरी. चला मग आता आपण ना नेक्स्ट निघताना वगैरे कंटिन्यू करते. आता हा पसारा 2 मिनिटात आवडते. आवरावं लागेल आता हा पसारा. येस. माझ्याशिवाय काय आवरला जात नाही. मी हात लावल्याशिवाय काहीच म्हणजे शुभ कार्याला सुरुवातच होत नाही. कुठे बोलता? तुमचं ऑफिसचं काम 7-8 जर निघायचं राहिले की 7 वाजेपर्यंत तुमचं चालतं. मी एकटी एवढं सगळं आवरते, पण ते पोरग येतं इथं पडतं, ते याच्यावर बसतं ते बॅगेवर. आणि मग तो झोपलाय म्हणून होतंय हे. चला मग चलो गाइस फिर थोड्या वेळाने शाम को मिलते हैं जब निकलेंगे तब. नहीं झोका करू ना आपण. हाँ ब्रेक के बाद चाय भी पी लो, तब तक मिलते हैं ब्रेक के बाद. हे बघ वीर, वीर कुठे चाललो? वीर आपण कुठे चाललो? भूर गावाला, जळगावला चाललो. कुठे चाललो आपण? चला सगळं आवडलंय, इकडे बघून घ्यायला. गॅस होता डायरेक्टली. बाई डायरेक्ट असा गॅस होता तर कधीच राहत नाही पूर्ण क्लीन. आज गावाला जायचंय तर पूर्ण क्लीन करून ठेवलाय खुशीमध्ये. तरी पण घाई घाई झाली सगळी एकदम. आणि सगळं घर पण चकाचक आहे. पण आता हे बघा किती दाखवून गेले. नाही म्हणत काही ही लिपस्टिक पाहिजे आणून ठेवली मधून. ही मोठी ही आपण जळगावला नेऊ. ही मी म्हणजे आता एकत्र सगळं सामान, पण ही शेंदुर्णीत घेऊन जायची म्हणून एक्स्ट्रा.
ही तुमची लॅपटॉपची ऑफिसची बॅग आणि ही माझ्या वीरची बॅग. वीरची बॅग, वीरचा झोका. आणि हा झोका, हा 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 हे ओझ. हे कधी बंद होईल काय माहिती झोका पार्सल करणं. दरवेळी एक दिवसासाठी का कुठे जा आहेच. 1 2 3 4 5 डाग झाले तरी डायरेक्ट. पण 2 डाग तर वरतीच राहतील आणि आपल्यासोबत. यातला मी काहीच धरत नाही, मी वीरला धरते फक्त. आणि आता ही बॅग मी पाठीवर हलकी म्हणून धरू शकते. बाकी 4 आता तुम्हीच थकणार, तुम्हीच थकणार आहे. आणि इकडे तर काहीच माहित नाहीये कुठे जायचं. वीर कुठे जायचंय भूर. आपली आता 8:15 झाले, 9:15 आहे ट्रॅव्हल्स. अजून 1 तास आहे, 15 मिनिटात निघावं लागेल आपल्याला. निघावं लागेल ना. तरी सकाळची आवडते मी काही ना काही मला कळलं जसं सुचतंय तसं भरते आता. तरी पण मी म्हणजे गॅरंटी मला मी तिथे जाऊन ना हेच करेल, अरे हे विसरली तसंच होतं. हे तर काय ऑफिसला बसलेलं राहता ते काही लक्ष काय आता ऑफिसचं काम राहतं, काय करणार आहे मग. वीर दादा, वीर काय खातोय तू. काकडी खातोय. काकडी आवडली हा. भूर जायचं. भूर चला भूर चला लगेच दरवाजाकडे जातो बरं का. काय दिसतोय बघा. भूर जायचंय. आणि ही कॅप आहे ना आधी आवडायची नाही, माकड टोपी म्हणता बघा हिला. आणि आता ना ती घातली की त्याला असं कळतं की बाहेर जायला कुठेतरी आता. तुम्ही गाडीची चावी वगैरे व्यवस्थित ठेवली ठेवली ना. वीर काय काय चला चला भूर ए गंदा. चलो फिर अब हम निकलते. चला मग आता चला चला. आता डायरेक्ट जळगावला भेटूया. नाही हो तिथं जाताना वगैरे पण ना तिथं जाताना एवढं ट्रॅफिक. मी करते ना काहीतरी. मी करते गाईस, मी पूर्ण ट्रिप दाखवेन तुम्हाला. जसं काही आपण दुबई बिबई चालले डायरेक्ट ट्रिप बिप दाखवून. जळगाव पुणे, पुणे जळगाव, शेंदुर्णी पुणे. आउटस्टँडिंग ट्रिप होते आपली एकदम. जळगाव पुणे शेंदुर्णी संभाजीनगर 4 गाव आहे. 4 गाव आहे आपल्याकडे. डायरेक्ट कुठे कुठे मन सोक्त फिरा. ज्ञान दुसरीकडे कधी तर कुठं महाबळेश्वरला न्या, कधी अजून काय जवळ आपलं लोणावळा इथून. आम्ही मुंबई हायवेवर राहतो, मुंबई पुणे हायवेवर राहतो डायरेक्ट. हो भाई डायरेक्ट गाड्या घाबरत नाही का मग तुम्ही. हायवेवर राहता. हायवेवर राहतो हायवे जवळ राहतो. त्या रूटला राहतो. काय 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 ही पाणी ही 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 नको. त्याचा ऐका म्हणतोय तो एवढा. मग आपण हायवे जवळ राहतो, इथून लोणावळा फक्त 40-50 ना 30 वगैरे किलोमीटर. तर म्हणतो तुम्हाला चला. कधी म्हणता तिथून येत नाही मला. तू म्हणते वीर कस काय बसेल मग मागे. तू म्हणते वीर धरून माझा हात दुखतो. वीरला धरून धरून हात दुखता. एवढं शक्य नाही ट्रॅव्हलिंग 50 किलोमीटर बाईकवर. तेवढं सुद्धा नेत नाही. महाबळेश्वरला कोकण. आता डायरेक्ट तुझी युट्यूबची अर्निंग चालू झाली ना. दुबई डायरेक्ट डॉलर मध्ये. अजून काही डॉलर मध्ये अर्निंग चालू होऊन जाईल. मम बिंपाई पाहायचं नाही नाटक. त्याचा मम कुठे आणि बाटली त्याच्या बॅग. तो लॅपटॉप आहे त्या बॅग मध्ये. तो लॅपटॉपचा पूर्ण हे करून टाकेल. टाक बंद का त्याला दे ती बाटली. हा हे घे. मम्मम पाहिजे ना तुला. रोज मम्मम पीत नाही. गावाला जायचंय दादा. हा मम्मम मम्मम मम्मम. हा हे घे हे घे हे घे हे 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 तुझं घे. त्याला नाही स्ट्रॉनी ओढता नाही येत बरं. कधी ओढेल काय तो डायरेक्ट पूर्ण झाकण. ओ बाप काढली त्याने बॉटल. आता ते खेळेल तो गाडी गाडी गाडी. त्याला गाडी गाडी खेळायची. मम्मी मम्मी प्यायचंय डायरेक्ट त्याला. त्याने नाटक आहे भाऊचे डायरेक्ट. जे खेळायचं तिने खेळत आणि त्या बाटलीवर बसेल गाडी गाडी खेळेल. चलो फिर निकलते हैं अभी. कैब बुक करना पड़ेगा हमें. ज्यादा ट्रैफिक नहीं लगनी चाहिए हमें अभी. हाँ असं पॉझिटिव्ह राहायचं ना. नाही लागणार. सिंपल. आधीच नाही लागली पाहिजे ना कशाला लागेल. पॉझिटिव्ह राहायचं. ज्या गोष्टीत पॉझिटिव्ह राहायचं त्या गोष्टीत बरोबर राहतो. आता जी रियालिटी रिअल फॅक्ट आहे ते हाय हाय. आधीच नाही म्हणायचं. ती रागू शकते पण आपण कशाला म्हणायचं.
नाही पण मग अगोदरच प्रिकॉशन घेतलेलं बरं आहे ना, ट्रॅफिक साठी अगोदरच. चाललोय ना आता जळगाव. काय पाहिजे ट्रॅव्हल्स मध्ये? डायरेक्ट स्लीपर, हा, एसी बीसी काय पाहिजे अजून? हा, नाही ना, चिटिंग करताय साला असं म्हणत असेल तू डायरेक्ट. ते काय ते डायलॉग, कोणता डायलॉग? ते सिंगम मधला, चिटिंग करताय तू साला असं नाही म्हणते. ते चिटिंग करताय तू असं काहीतरी व्हायचे. तो जयकांत शिरकेरी जयकांत शिकरे तो. जयकांत शिकरे. हे काय हे आता हे बंद होऊन जाईल टीव्ही बीव्ही. तिथं TV नाहीये. आता डायरेक्ट जळगावला टीव्ही नाही, शेंदुर्लीला टीव्ही नाही आहे. एंटरटेनमेंट खूप आहेत. आपण इथे फक्त मी एकटी दोनच दिसते. झाले. म्हणून टीव्ही पाहत होतो. घरी एवढे सगळे लोक आहे आपल्याकडे. आणि आता रोटांसाठी काका काकू ऑडियन्स. दादा, ते कल्याणी आहे, स्नोई आहे. ऑडियन्स भरपूर आहे वीरच्या गाणे ऐकायला. वीरची गाणे ऐकायला, वीरची बडबड ऐकायला ऑडियन्स भरपूर राहतील तिथं. त्यामुळे टीव्हीची गरज नाहीये. काका जर्मनीला आहे. काका आणि हा तिथं आता आम्ही जाऊ ना, तर भैया जर्मनीला गेलेले आहे. मग त्यामुळे स्नोई आणि कल्याणी ऑलरेडी जळगावला आहेत. पण भैयानी राहणार आहे यावेळी. शिट डॅम इट. भैया नाही यावेळी रोटांना. चलो फिर. हाय गाईज, तर आता ना सकाळचे 6:30 झाले. आमचा टायमिंग आहे. तो पण उठलेला आहे एवढ्या लवकर. त्याला इतका आनंद होतो गाडीत बसल्यापासून. एवढी एनर्जी असते त्याला. आता उठलेला आहे. आणि आमचं टायमिंग आहे 7:30 वाजता. आणि आता 6:30 होऊन गेले. आम्ही पाचोऱ्याच्या पुढे पहिल्यांदा या रूटने आलो की जळगावकडे, म्हणजे पाचोऱ्याहून जळगाव असं, नाही तर पहूरकडनंच जातो आम्ही. आणि बघू आता राईट टाइम पोहोचू की नाही. वाटतं आहे पोहोचून जाऊ. पोहोचलं पाहिजे. एवढं अंतर म्हणजे होऊन जातं बरोबर. आणि आता बघा रेडी झाले. साहेब पण उठलेले, ते हायकन करताय. आणि मेन म्हणजे मी मोबाईल असा घेतला, तो असा करतो. आणि पप्पा येणार आहे आम्हाला घ्यायला जळगावला गेल्यावरती. हाय, चला मग आपण आता थोड्या वेळाने भेटूया. हे बघा आता पोहोचून गेलोय घरी. थोडा वेळ झाला, अर्धा तास झाला असेल घरी येऊन. 8 वाजले होते घरी यायला. आणि हे बघा आता याला असं मोकळं भेटतंय ना आता खेळायला. आता ऐकतच नाही तो डायरेक्ट. म्हणजे आला तेव्हापासून गोल 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 घरातून इकडे बाहेर कंपाऊंड मधून असं इकडून जातो आणि परत असं इकडून घरातून असं गोल घुमून परत या दरवाजातून इकडून येतो तो असा. आजी बाबा आल्यापासून पळत आहे त्याच्या मागे. ते डायरेक्ट खाली मुंगळे आहे ना, ते खालचे मुंगळे डायरेक्ट धरतोय तो. असा धरला एवढा मोठा. आता डायरेक्ट मोकळं होऊन गेला ना. आता डायरेक्ट मोकळं होऊन गेलं त्याला. तुम्ही सीट काय सीट कोणाला सीट बसले रे दोघं पण. आणि हे आहे आमचं घर. इकडनं अशी एंट्री, ती गेटच्या बाहेर बघा दिसणार. ही आमची ऑटो आहे. आमचे बाबा बाबा बसले मस्त. आणि इकडून असं आहे कंपाऊंड. आणि इकडनं आहे परत आपला हॉलकडे जायचा रस्ता. बेटा काय झालं? लोळ. अरे हॉलमध्ये लोळत होतं सगळ्या घरात. आपण स्नोई दाखवू. स्नोई काय करते? आपली स्नोई दाखव ना. अरे बापले, हा पाना झोपू आली. अशा गंपू. आता 6 monthsचा होऊन गेला तो. मोठा झाला तो आता. कशा हसतो तो. आमच्या सासूबाई, आमच्या आई इकडे पोहे करताय त्या आता.
आणि इकडे सांभाळत आहे. बस तिकडे हॉल, तिकडनं एंट्री केली, इकडे मध्ये किचन, इकडे एक रूम आणि वरती एक रूम. वर रूममध्ये आता मी आली ना, मी असं पसारा पडलाय. हे पहा काय खेळतंय काकी, तो पाय जमा करून घेतो. शुशू केली ग मम्मा मी. हे पा मोठ्या पप्पांच्या सोबत खेळते. ती झोपी आली थोडी आता, हा पण ते खेळत आहे, तरी गप्पा मारताय. गोबरे गोबरे गोबरे. आणि हे पा इकडे बाबांना थकवत आहे. तो फिरतोय आणि पप्पा त्याच्या मागे फिरताय. कोण आहे? आजी. नाही नाही, व्लॉग चालू आहे, व्लॉग. हा व्हिडिओ. अरे बापरे, अरे बापरे, काय चालू आहे भाऊ? 2 बेबी आमच्याकडे, 2 बेबी आहेत.